राहणार ग्रामपंचायतीच्या सरपंच सो मनीषा दीपक भोईर यांनी आपल्या कार्यकाळात आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासाकरता लोकोपयोगी कार्य उभारण्यास हातभार लावला असून त्या माध्यमातूनच राहणार ग्रामपंचायत हद्दीतील अंजूरफाटा आनंदनगर चरणीपाडा या रस्त्यावरती एक प्रवेशद्वार उभारण्यात आला आणि ज्या प्रवेशद्वारास विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार असं नामकरण करण्याचा सोहळा व त्याचा उद्घाटन सोहळा नुकताच सरपंच सो मनीषा दीपक भोईर यांच्या शुभ हस्ते उपसरपंच शिवनाथ दुंदा भोईर, तंटामुक्त गाव कमिटीचे अध्यक्ष बाजीराव पाटील, माजी सरपंच राजेंद्र मडवी, ज्योत्स्ना मडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सो सुरेखा रतन वावळ, माजी उपसरपंच जय पाटील पंकज पाटील, माजी उपसरपंच लक्ष्मण उबाळे, रतन वावळ, ग्रामविकास अधिकारी नरेश पाटील यांसोबत असंख्य ग्रामस्थ हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर त्यानंतर राहणार गावातील ग्रामपंचायत कार्यालय ते जिल्हा परिषद शाळा येथपर्यंतच्या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं असून त्या डांबरीकरण कामाचा उद्घाटन सोहळा तंटामुक्त गाव कमिटीचे अध्यक्ष बाजीराव पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। या प्रसंगी पोलीस पाटील मधुकर म्हात्रे यांसोबत असंख्य मान्यवर हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। किती दिवसापासून इच्छा होती की अंजूरफाट्यावर राहणार गावाचं नाव कोरलं जावं आणि ती इच्छा आज इथं सर्वांची पूर्ण झालेली आहे। त्याबद्दल आनंदनगर व चरणीपाडा रहिवाशांचं मी अभिनंदन करते की या प्रवेशद्वाराचा आज इथं उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे। 14 एप्रिल 2016 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125व्या जयंतीचं औचित्य साधून इथे आपले लाडके खासदार माननीय कपिल पाटील साहेब यांच्या हस्ते आज त्या दिवशी त्यांची इथं भूमिपूजन झालेलं आहे आणि आज इथं याचा आज उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे। त्याबद्दल मी सर्व रहिवाशांचे अभिनंदन करते आणि आज हा प्रवेशद्वार सर्वांसाठी मोकळा झाला आहे आणि त्याचा सर्वांनी उपभोग घ्यावा आणि आपल्या आंबेडकरांचा हे प्रवेशद्वार असल्यामुळे त्याचं पावित्र्य जपण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांवर आहे। त्यासाठी ग्रामपंचायत राहणाऱ्या तुम्ही सहकार्य करा। प्रवेशद्वाराचं जे एकमताने ठराव पास केला त्याबद्दल मी ती सर्वांचं या ठिकाणी या आनंदनगर आणि चरणीपाडा आणि गावाच्या वतीने मी सर्वांचं संपूर्ण या ठिकाणी मनोभावाने मी तुमचं सर्वांचं ग्रामपंचायतीचं मी या ठिकाणी अभिनंदन करत आहे। जेव्हा मी सरपंच म्हणून निवडून आले तेव्हा प्रथम आम्ही आनंदनगर प्रवेशद्वाराचा प्रस्ताव मंजूर केला आणि तो आज प्रवेशद्वाराचा आज उद्घाटन सोहळा संपन्न झाला। आमचं स्वप्न पूर्ण झालं त्या निमित्तानं की अंजूरफाटा येथे राहणार गावाचं नाव कोरलं गेलेलं आहे। राहणार गावाचं वर्चस्व जे अंजूरफाट्यामध्ये राहिलेलं आहे हे याची साक्ष म्हणून आज तिथं प्रवेशद्वार उभारलेलं आहे। विश्वरत्न भारतभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं तिथे प्रवेशद्वार आम्ही स्थापन केलेलं आहे। आणि दुसरं काम म्हणजे ग्रामपंचायत राहणार कार्यालय ते जिल्हा परिषद शाळा राहणार इथपर्यंतचा रस्त्याचं नूतनीकरण आम्ही मे महिन्यामध्ये केलेलं आहे। त्यानंतर 14व्या वित्त आयोगामधनं आम्ही ट्रॅक्टर व ट्रॉलीची खरेदी केलेली आहे आणि एक रस्त्याचं काम अजून आमचं पूर्ण व्हायच्या पथावर आहे। त्या अजून एक राहणार पाडा येथे आम्ही नाल्याचं काम पूर्ण होत आहे आणि शाळा ग्रामपंचायत शाळा आपले जिल्हा परिषद शाळा राहणार येथे आम्ही पत्रा शेड उभारून दिलेली आहे। कलरचं काम चालू आहे। जिल्हा परिषद शाळा अंजूरफाटा येथेही कलरचं काम चालू आहे। असं विविध कार्य आमच्या अजून प्रगतीपथावर आहेत। त्यामधले आता हे 2 महत्त्वाची कामं आज पूर्ण झालेली आहेत आणि त्याचं उद्घाटन सोहळा झालेला आहे। ह्याचं सर्व श्रेय मी माझे सोबती म्हणजे सरपंच एकटा काम कुठलाही करू शकत नाही, त्यासाठी मला साथ दिली आपले माननीय उपसरपंच शिवनाथ दुंदा भोईर आणि सर्व सन्माननीय सदस्य ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी। मी त्यांचं सर्वप्रथम आभार मानते की त्यांनी जी कामं केली वेळोवेळी मला सहकार्य केलं आणि मी या सर्वांचं श्रेय त्यांनाच देते।